आमच्या मागण्या 13 तारखेपर्यंत पूर्ण कराव्यात असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा आणि कुणबी एकच आहेत। ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओबीसी असे तिन्ही ऑप्शन खुले ठेवावेत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मुलींचं शिक्षण मोफत सांगतात आणि शुल्क आकारतात असा आरोपही जरांगेंनी केलाय। आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला आरक्षण द्या असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। ज्या काही मुद्द्यावर आता चर्चा झाली त्या संदर्भात आता सरकारला ते हे शिष्टमंडळ कळवेल। तुम्हाला साधारणतः कधी निरोप येणार आहे? त्यांनी 13 तारखेच्या आत हे करायचं। हो, त्यांनी हे 13 तारखेच्या आत सगळं करायचं। ज्या मागण्या आहेत मराठा आणि कुणबी एक, हे कायदा पारित झालेला आहे 2004ला। त्यांना दुसरा करायचा असला तरी करावा, पण मराठा आणि कुणबी एकाचे, कारण दोघांचे व्यवसायासारखेच रोटीबिटी व्यवहारपणे तुम्हाला जे निकष लागतात ओबीसी आरक्षणाला ते सगळे मराठ्यांजवळ आहे। ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि कुणबी म्हणजे ओबीसी तिन्ही ऑप्शन खुले ठेवावे सरकारनं। तिन्ही ऑप्शन खुले ठेवायचे। कोणताही विद्यार्थी चॉईस करायला एक, त्याला जे घ्यायचा तो घेईल। त्याचबरोबर ज्या पोरांनी, म्हणजे पाचवा मुद्दा त्यातच, ह्या ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि कुणबी म्हणजे ओबीसी तिन्ही ऑप्शन खुले ठेवायचे। याच्यात एक असं आहे की आरक्षण 10% देण्याच्या अगोदर ईडब्ल्यूएसमधून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, त्यांचे अर्ज रद्द करू नका। त्यांच्याकडं ज्या आमच्या 8-9 मागण्या आहेत आणखी जास्तीच्या, त्या सगळ्या तुम्ही करायच्यात। कारण मुलीचं शिक्षण मोफत केलं आणि फीस तर घ्यायला सुरुवात आहे। मी सांगताना सांगितलं सगळ्या जाती धर्माच्या मुलीला सगळं शिक्षण मोफत करा। सगळ्या क्षेत्रातलं शिक्षण क्षेत्रातलं सगळ्यात उच्च असो, माध्यमिक असो, प्राथमिक असो, ते सगळं शिक्षण मोफत करा। तर ते हो बोलले, त्याची अंमलबजावणी केली नाही, फीस घेणं सुरू आहे। म्हणजे हे पोरांना जे जाणून बुजून अडचणी आणल्या जातात ना, ह्याच्यावरती सगळे तोडगे निघले पाहिजेत। आम्ही सरकारला आता संधी दिली, दोघांना पण दिली। काय करायचं त्यांचं ते ठरवू दे। उद्या जर का बाबा आम्हाला कोणी म्हणलं आरक्षणाचा आणून राजकारणात गेला, त्याचे मराठी आता गय नाही करणार, कारण आम्ही त्यांना संधी दिली। आम्हाला राजकारणात जायचं नाही, आमचं आरक्षण द्या। आता जबाबदारी कोणावर आहे? कोर्टात चेंडू आता त्यांची आहे, त्यांनी ठरवायचं काय करायचं। कॅमेरामन पप्पू महावरकर सह संजय सरवदे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना।